नमस्कार, मी अभिजित करंडे. एबीपी माझाच्या संवाद कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझानं आज 14 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासात महाराष्ट्रातील राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घडामोडी आणि चळवळी, कला, संस्कृती, संगीत, क्रीडा या क्षेत्रातील नवे बदलही टिपलेत आणि ते लोकांसमोर मांडलेही. 2007 पासून व्हिजन 2020च्या माध्यमातून महाराष्ट्राची दिशा आणि दशा याबाबत दोन्हीबाबत सतत पाठपुरावा केला. पण आता आपण सर्वांनीच एका नव्या दशकात प्रवेश केलाय. त्यामुळे पुढच्या काळात महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दिशा कशी असावी त्याबद्दल फ्युचर लीडर्स काय विचार करतायत हे आपण जाणून घेतोय. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत सुजात आंबेडकर. बहुजन वंचित आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात जेव्हा प्रकाश आंबेडकरांनी केला त्यावेळी सगळ्या काळामध्ये सुजातनं निवडणूक, पक्षीय राजकारण, युत्या आघाड्या हे जवळून बघितलंय. पण आता तो इलेक्शन स्ट्रॅटेजी आणि इतर विषयांचा अभ्यास थेट लंडनहून करतोय. सुजात आपल्यासोबत लंडनहून आहे. सुजात, तुझं खूप खूप स्वागत संवाद कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच. सगळ्यात पहिले मला तुमचा आभार मानायचा आहे की मी भारताच्या बाहेर असताना, महाराष्ट्राच्या बाहेर असताना, आउट ऑफ टच असतानाही तुम्ही मला इकडे बोलवलं आणि त्याच्याही पुढे मला तुम्हाला जाऊन कॉंग्रॅच्युलेशन विश करायचं की आता जस्ट जी बातमी आली की औरंगाबादच्या बरडवाडीमध्ये इतक्या वर्षानंतर वीज पोहोचली, हा एक खरं इम्पॅक्ट जर्नलिझमचा खूप खूप उत्कृष्ट एक्झाम्पल ठरू शकतं. म्हणून तुमचं आणि एबीपी माझाच्या पूर्ण टीमचं कॉंग्रॅच्युलेशन मनापासून. थँक्यू सो मच सुजात. सुजातनं खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सुजातनं ACJ मधून जर्नलिझम केलंय, चेन्नईमधून, आणि त्यानंतर आता तो लंडनमध्ये इलेक्शन स्ट्रॅटेजी शिकतोय. त्यामुळे इम्पॅक्ट जर्नलिझम, डेव्हलपमेंटल जर्नलिझम काय आहे आणि बरड वस्तीमध्ये वीज पोहोचणं किती महत्त्वाचं आहे याचं जी चुणूक आहे किंवा त्याचं जे महत्त्व आहे ते सुजातला नेमकं माहिती आहे. सुजात, आपण इन्फॉर्मल प्रश्नांपासून सुरुवात करूया. तू पत्रकारितेचं शिक्षण घेतलंस ACJ मधून आणि काही काळ तू कामही केलंस मला वाटतं पत्रकारितेमध्ये, आणि त्यानंतर इलेक्शन्समध्ये तू थोडा काळ रमला होतास. म्हणजे इथले इलेक्शन्स पण तू 2019च्या लोकसभा विधानसभामध्ये काम केलंस बहुजन वंचित आघाडीसाठी, आणि थेट आता तू लंडनला गेलायस. तू नेमकं तिकडे शिकतोयस काय? इलेक्शन स्ट्रॅटेजीज म्हणजे नेमकं काय शिकतोयस तू? कॅम्पेनिंग अँड डेमोक्रेसी ह्या नावाचा कोर्स आहे. तर आपल्याकडे पॉलिटिकल सायन्स जे शिकवलं जातं ते एकतर थिओरिटिकल शिकवलं जातं किंवा ही सेड शी सेड अशा भानगडीत शिकवलं जातं किंवा कोण काय म्हटलं असं शिकवलं जातं. त्याच्यावरून पुढे बघायला गेलो तर आपण जर ग्राउंडचं पॉलिटिक्स बघितलं तर आतापर्यंत इकडच्या प्रस्थापित पक्षांनी वोट बँक पॉलिटिक्स, समाजाचं पॉलिटिक्स, धर्माच्या नावावर पॉलिटिक्स केल्यामुळे वोटर्स चॉईस थिअरी, इलेक्शन्स कडे स्टॅटिस्टिकली बघणं, लोकांच्या मनात नक्की काय चालू आहे, ओपिनियन्स कसे जाणून घेणं, ह्याच्याकडे भारतात कधी नीट लक्ष नव्हतं दिलं. आणि इलेक्शन्स हा एक खूप प्रस्थापितांचा, पैशावाल्यांचा आणि इकडच्या सवर्णांचा खेळ राहायला गेलाय. आणि जोपर्यंत आपल्याला इलेक्शन स्ट्रॅटेजी ही एक सिस्टमॅटिक इलेक्शन्स कडे स्टॅटिस्टिक्स वापरून जोपर्यंत बघता नाही येणार तोपर्यंत हे आपल्याला तोडणं मुश्किल दिसणार. पण सुजात, हे तू सगळं सांगितलंस, हे खूप फॅसिनेटिंग आहे ऐकायला. पण मला एक गोष्ट तुला विचारायची आहे की तिथं म्हणजे शिकवलं जाणारं इलेक्शन स्ट्रॅटेजीचं शिक्षण आणि आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं प्रस्थापित पॉलिटिक्स याची सांगड घातली जाऊ शकते का? म्हणजे त्याचा वापर आपल्याकडे केला जाऊ शकतो का? त्याचा काही फायदा आपल्याकडे होऊ शकतो का? ह्याचा सांगड घालू शकते, ह्याचा फायदा पण होऊ शकतो. जर तुम्हाला बघायचं असेल डायरेक्टली तर माझा कोर्स जे शिकवतात ते 2014 पासून एका पद्धतीने प्रशांत किशोर हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. सो इकडचं पॉलिटिक्स आणि इंडियातलं पॉलिटिक्स आणि इकडचं शिक्षण याचं एक सांगड घालू शकतो, पण ते जरासा ट्रिकी प्रश्न आहेच. सुजात, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुला की उदाहरण म्हणून, म्हणजे आपण इथे पण तो प्रयोग करून बघितला, लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण इलेक्टिव्ह मेरिटचा जर विचार केला तर तो प्रयोग फारसा यशस्वी ठरला नाही. आता तू इलेक्शन स्ट्रॅटेजीज तिकडे शिकतोयस, नेमकं काय चुकलं असावं असं तुला वाटतंय? इलेक्टिव्ह मेरिटमध्ये तो का कन्वर्ट झाला नाही? नाही, मला असं बिलकुल नाही वाटत की वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगामध्ये इलेक्टोरल मेरिट नव्हतं. तुम्ही जर नीट टाइमलाईन वाईज स्टॅटिस्टिक्स बघितले तर 2018 मध्ये स्थापन होणारा पक्ष हा 43 लाख वोट्स 2019च्या लोकसभेत घेऊन जातो. ह्याला मी इलेक्टोरल डिमेरिट नाही म्हणणार, तर ह्याला आम्ही इलेक्टोरल मेरिट प्रूफ केलंय असंच म्हणू. आणि हे म्हणतानाच माझं एवढंच पुढे म्हणणं आहे की आम्ही
एक अर्ध्या वर्षात इतकं करून दाखवलं तर पुढच्या इलेक्शन मध्ये येणाऱ्या काय काय करून दाखवू जसं थांबून तरी बघा. तू त्यासाठी शुभेच्छा सुजात. पण एक मुद्दा आहे की आपल्याकडे रिपाई चळवळ असेल किंवा आपल्याकडे बहुजन वंचित आघाडीसारखा प्रयोग असेल, याच्या आधीही झाले, पण अनेक लोक जे आहेत. मला एक हा बोल सुजात. चेंज करायचं, सॉरी तुम्हाला टोकतो. आय थिंक माझा हा मनातला खूप जुना राग आहे, सॉरी तो आता या इंटरव्ह्यू वरती बाहेर पडेल. हे आपली जेव्हा सोलापूरमध्ये मुलाखत झालेली तेव्हा पण मी तुम्हाला करेक्ट केलेलं. हा मी कुचकटपणा म्हणू, दुष्टपणा म्हणू का पत्रकारांचा खोडसाळपणा म्हणू माहित नाही, पण हा एक पक्ष 2018 मध्ये स्थापन झालाय, आज 2021 आहे. आता तरी पत्रकारांनी पक्षाचं नाव बरोबर घ्यावं. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन होऊन प्रस्थापित झालाय, बऱ्यापैकी मेनस्ट्रीम मध्ये आलाय, तरी अजूनही बहुजन वंचित आघाडी, आघाडी बहुजन वंचित असं रिपोर्टिंग करताना ह्याचा पत्रकारांनी पण विचार केला पाहिजे की एका नवीन सोशल इंजिनिअरिंगला तुमच्या मिसरिपोर्टिंगचा फटका बसणार आहे. पण वंचित, तू आता जसं म्हणालास की वंचित बहुजन आघाडीला जे यश मिळालं किंवा जे मेरिट मिळालं असं तू म्हणतोयस, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप गट आहेत रिपाईचे. त्या सगळ्यांना एकत्र आणलं, ते एका विचाराची लोक जर एका विचाराची लोक एकत्र आली आणि त्यांनी जर इलेक्शन फाईट्स केली तर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट या इलेक्टिव्ह मेरिटमध्ये अजून चांगल्या पद्धतीने बघायला मिळू शकतो असं वाटतं. आणि त्यातल्या अडचणी काय दिसत आहेत तुला? मला हा प्रश्नाचं 3 भागात उत्तर द्यायला आवडेल. सगळ्यात पहिला गोष्ट, स्टॅटिस्टिक्स आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा डेटा बघितला तर वंचित बहुजन आघाडी हा आता आरपीआयचा गट म्हणू नाही शकत आपण, बरोबर. पण तरी तुम्ही जर आरपीआयचा गट, आरपीआयचा गट नाही, मी म्हणालो की रिपाई चळवळीतले अनेक पक्ष जे आहेत ते इथं स्थापन आहेत, ते आपलं वेगळं काम करतायत, ते एकत्र आले तर याचा मोठा फायदा होईल का आणि त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत? ठीक आहे, पहिला डायरेक्ट उत्तर, मोठा फायदा होणार नाही, कारण तुम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं आणि इलेक्शन कमिशनचा 2019 विधानसभा आणि लोकसभाचा डेटा बघितला तर तुम्हाला हे कळेल की बाकीचे जे रिपाईचे गट आहेत किंवा बाकीचे ऑर्गनायझेशन आहेत त्या इलेक्टोरली इनसिग्निफिकंट आहेत. हा पहिला मुद्दा. बर. दुसरा मुद्दा असा झाला की आंबेडकराईट चळवळीमध्ये आणि आंबेडकरी चळवळीमध्ये पण मतभेद आहेत, आयडिओलॉजिकल डिफरन्सेस आहेत आणि एका जातीची ही सगळी लोक आहेत म्हणून तुम्ही त्यांना ब्लँकेट क्लब करू नाही शकत. मी एका विचाराची म्हणालो, एका विचाराची, किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये 12 बलुतेदार होते, ते काही एका जातीचे लोक नव्हते आणि इतर पक्षांमध्ये सुद्धा खूप साऱ्या जाती धर्माचे लोक आहेत, ते एकत्र लढतायत. हा एका विचाराचा प्रश्न आहे. एका विचाराचं पण तुम्ही सरसकट सगळ्यांना एका विचाराचं नाही म्हणू शकत ना. आंबेडकरी चळवळीमध्ये पण मतभेद होते, तुम्हाला ते दलित पॅन्थर मध्ये राजा ढाले वर्सेस नामदेव ढसाळ या वादामध्ये पण तुम्हाला ते आयडिओलॉजिकल स्टार्क डिफरन्सेस दिसतील आणि तेच डिफरन्सेस आयडिओलॉजिकल पकडूनच वेगवेगळे आरपीआयचे गट झालेत आणि वेगवेगळ्या आंबेडकराईट आयडिओलॉजीचे मायक्रो फ्रॅक्शन झाले. बरोबर. पण आम्हाला आमचा आयडिओलॉजिकल डिफरन्स ठेवून इलेक्शन लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो प्रत्येक आरपीआयचा गट अजूनही बजावतो. पण माझा उलटा प्रश्न आहे की ही जबाबदारी आमच्यावरतीच काय किंवा हा दबाव आमच्यावरतीच काय? आज सवर्णांच्या 1000 संघटना आहेत. बरोबर. आज तुम्ही ब्राह्मणांचे पक्ष बघितले तर सीपीआय, सीपीएम, काँग्रेस, भाजप, तृणमूल, साऊथचे सगळे पक्ष, हे सगळ्याची ब्राह्मण लिडरशिप आहे. या सगळ्यांना आतापर्यंत एकाही पत्रकारांनी हा प्रश्न का नाही विचारला की सगळे ब्राह्मण एका छत्रीखाली येऊन का नाही इलेक्शन लढत? नाही, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा सुजात. पण अडचण काय, मी तेच विचारलं की अशी विचारणा या बाजूला जेव्हा होते त्यावेळेला असे प्रयोग आधी झालेले दिसतात, म्हणजे एकत्र येण्याची बोलणी झालेली असतात, कुणीतरी एकमेकांना साथ प्रतिसाद दिलेला असतो, तर नेमक्या अडचणी कुठे येतात? अडचणी नाहीच ना सर, अडचणी येतात कारण तुम्ही आम्हाला क्लब करताय, आम्ही आमच्यातले डिफरन्सेस बघून टाकायला चालतोय ना. वी आर रेडी टू अक्नॉलेज अवर डिफरन्स आणि लिव्ह बाय इट. राईट. तर अडचण येते कारण तुम्हाला क्लब करायचं. नाही, मुद्दा त्याच्याही पुढे. आता आपण थोडं इलेक्शन स्ट्रॅटेजी, आणि तू म्हणत होतास त्याप्रमाणे आता आपण 2021 मध्ये आहोत. आता 2021 मध्ये इलेक्शन लढायचे असतील किंवा तरुणांना राजकारणात यायचं असेल तर अनेक गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंटल पॉलिटिक्सचा विचार करतानाच आपल्याला एकीकडे आपल्या इलेक्शनमध्ये सोशल मीडियाचं आलेलं महत्त्व, त्याचा असलेला प्रभाव, त्याचा प्रचार आणि प्रोपोगंडासाठी केला जाणारा वापर, तर या सगळ्याबद्दल तुला काय वाटतं?
आपला नेमका प्रश्न नाही कळला सर. सुजात, मी असं विचारलं की आपण इलेक्शन स्ट्रॅटेजीज बद्दल बोलत होतो, तर त्यावेळेला आता आपण ज्याला निवडणुकांचं राजकारण याबद्दल बोलतोय, त्यावेळी आत्ता 2021 मध्ये बोलताना जितकं आपण डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स बद्दल बोलतो, तरुण आता सजग झालेले आहेत असं आपण म्हणतो, त्यावेळेला इथं फेसबुक, ट्विटर असेल किंवा इतर सोशल माध्यमांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्याचा वापर कित्येकदा प्रचार प्रोपोगंडासाठी सुद्धा होतो. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? हे बघा, निवडणुकीसाठी इंटरनेटचा प्रयोग हा आता तरी माझ्या मते जुना झालाय. कारण ह्याचं हिस्टॉरिकली ट्रेस केलं तर 2009 ओबामा इलेक्शन वॉज द फर्स्ट इलेक्शन ज्याच्यामध्ये इंटरनेट मोठ्या प्रमाणे वोटर्सशी रीच आउट व्हायला वापरलेलं, आणि तेव्हा ईमेल हा सोशल मीडियाचा माध्यम वापरला गेलेला लोकांशी संपर्क साधायला. त्याच्यानंतर सोशल नेटवर्कचं जग आलं, एक कम्प्लीट ऑनलाईन विश्व बदललं गेलं. लोक एक स्वतःच्या व्हर्च्युअल रियालिटी मध्ये पण जायला लागली सोशल मीडियामुळे, आणि त्याच्यामुळे लोकांशी संपर्क साधणं हे सोशल मीडियामधनं ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल खूप सोपं झालं. पण तुम्ही त्याचा दुसऱ्या अंगाने विचार केला तर एक नवीन पार्टी असेल, नवीन पक्ष असेल, खूप कमी रिसोर्सेस मध्ये उभा राहिलेला पक्ष असेल, त्याला पेपरच्या जाहिराती, टीव्हीवरच्या स्पेसेस, जॅकेट ऍड्स हे सगळं परवडणार नसणार आहे. त्याच्याकडे रिसोर्सेस पासून असणारे प्रत्येक काय म्हणू आपण, जाहीर सभा, प्रचार सभा लाईव्ह टेलिकास्ट करून घ्यायला न्यूज चॅनल्सवर. तर सोपी गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे सोशल मीडिया हाच स्वस्त आणि मोस्ट मॅक्सिमम इफेक्टिव्ह उपाय राहतो. पण तेच करत असताना आपण एक सोशल मीडियाची दुसरी बाजू पण घाणेरडी बघतोय. ती म्हणजे सायबर बुलिंग, सायबर ट्रोलिंग, आणि मोठ्या प्रमाणावरती ट्रोलिंग जे होतं त्यांनी एक माझं असं एक, आता आपण पुढच्या विजनचा आणि सगळ्याचा विचार करतोय तर मला हा मुद्दा आवर्जून मांडायला आवडेल की त्या प्रकारे जे होतंय ते एकतर आपण ट्रोलिंग मध्ये माणूस समोर नसल्यामुळे किंवा आपण सायबर स्पेस वरती लढत असल्यामुळे समोरच्या माणसाच्या मेंटल हेल्थ वरती काय इम्पॅक्ट होतोय, किंवा एका वेळेस जेव्हा भाजपसारखा पक्ष एका माणसावरती बॉट्स दिवस रात्र सोडून देतो, तेव्हा त्या माणसाच्या मेंटल हेल्थचा काय होत असेल आपण हा थोडासा विचार करावा. आणि तेच म्हणताना मी एक गोष्ट म्हणतो की आपण याच ट्रोलिंगमुळे आणि याच टोकाच्या भूमिकेमुळे आज पॉलिटिक्स मधला एक ह्युमन टच पण घालवतो. नाही, तो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तो ह्युमन टच घालवतो. छोटासा मुद्दा मांडायचा आहे मला. बोल. म्हणजे आपण सगळे राहुल गांधींबद्दल चर्चा करतो, आपण सगळे राहुल गांधींबद्दल वाचतो, बोलतो, त्यांच्यावरती चांगलं बोलतो, त्यांच्या काही गोष्टींवरती टीका करतो, बरेचसे लोक त्यांच्यावरती हसतात, सगळं मान्य. पण कोणीतरी कुठल्याही पत्रकारांनी, इंटलेक्च्युअलनी, पॉलिटिशियननी, आयटी सेल मधल्या माणसांनी एक मिनिटं थांबून विचार केलाय की 2014 पासून जे चालू आहे त्याच्यामुळे राहुल गांधींच्या मेंटल हेल्थ वरती काय इम्पॅक्ट झाला असणार आहे? तुला सुजात असं वाटतंय की हे सगळं ट्रोलिंग आणि ज्या पद्धतीचं राजकारण, आणि त्याला कुणीही म्हणजे आडकाठी करत नाही, म्हणजे अगदी राष्ट्रीय पातळीवरचे नेते सुद्धा हे करू नका म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना म्हणत नाहीत, संवेदनशील मन असलेली जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी आताच्या घडीला राजकारण करणं हे खूप कठीण आहे असं वाटतंय तुला? 2014 पासून नक्कीच. आणि हे थांबवायचं असेल तर काय काय त्याच्यावरचे उपाय आहेत? कारण मी तुला माहिती आहे की आपण ज्यावेळेला मध्ये ज्याला बोललो किंवा वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये आम्ही हा प्रश्न विचारलेला आहे, सगळ्या पक्षाच्या नेत्यांना विचारला की आपण ट्रोलिंग का नाही थांबवू शकत, आपण हेल्दी क्रिटिसिझम करू शकतो, आपण तो अधिकार आपल्याला सगळ्यांना दिलाय, पण हे ट्रोलिंग जे आहे, एकमेकांच्या बद्दल बिभत्स लिहिणं जे आहे ते आपण थांबवू शकत नाही का? ह्यामध्ये यंग जनरेशन जास्त म्हणजे हिरिरीनं भाग घेते, हे जास्त धोकादायक आहे, ते कशामुळं मग? सर, सगळ्यात पहिले जर तुम्ही ट्रोलिंगचं तथ्य आणि त्याच्या मागचं जे वापरलं जातं टेक्नॉलॉजी ती बघितली तर मॅक्सिमम लोक तुम्ही हे बघाल की जी ट्रोलिंग करतात ते एकतर ए पॉलिटिकल लोक असतात आणि त्यांना दर दिवसाचे किंवा दर पोस्टचे पैसे मिळतात, किंवा त्या येथे आयदर बॉट्स असतात. सो तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायला लागेल की आज जे रिसोर्सेस वाले पक्ष आहेत त्यांनी अख्खेच्या अख्खे एमएनसी सारखे मोठ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन सारखे स्वतःचे बिल्डिंग आणि ऑफिसेस उघडून ठेवले, जिकडे एक आयटी कंपनी जशी चालेल त्याच जोरावरती
ट्रोलिंगसाठी लोक बसवली जातात, बॉट्स अपॉइंट केले जातात, बॉट्स विकत घेतले जातात हम्म, आणि मोठ्या प्रमाणावरती ट्रोलिंग होते. हम्म, पण तुम्ही जर एक बघितलं तर एक कुठला छोटा पक्ष असेल ज्याची कार्यकर्ते स्वतः सोशल मीडिया सेल चालवतात किंवा त्याचे कार्यकर्ते स्वतः सोशल मीडिया सेल मध्ये व्हॉलेंटिअर करून भूमिका घेतात, हम्म. तेव्हा तुम्हाला एक स्टार्क डिफरन्स दिसेल की इकडे भूमिका मांडल्या जातात, पक्षाचे अजेंडे मांडले जातात आणि क्रिटिसिझम हा इंटेलेक्च्युअल आणि पॉलिटिकल राहतो. हम्म. पण तुम्हाला एक आता नवीन फळी पण ह्याच्या पुढे म्हणजे ह्या काय रेव्होल्युशनला काउंटर रेव्होल्युशन पण दिसेल, की म्हणजे आता कोणी हेल्दी क्रिटिसिझम केला किंवा कोणी क्रिटिसिझम किंवा अनालिसिस सुद्धा केलं तरी मला ट्रोल केलं जातं म्हणून लोक बोंब पण मारतात. बरोबर. तर तर हे सगळं जे आहे हे थांबवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते मात्र होताना दिसत नाहीत. पण मला एक तुला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे एक आंबेडकरी विचारांचा मोठा वारसा आहे तुला, एक आंबेडकरांचा पंतू म्हणून, प्रकाश आंबेडकरांचा मुलगा म्हणून सध्याचं जे राजकारण आहे देशातलं, महाराष्ट्रातलं जे चालू आहे त्याच्याकडे तू कसं बघतो? तुला काय वाटतं हे सगळं बघून? अं, म्हणजे टू बी ऑनेस्ट मी सध्या तरी जरा कन्फ्युज आहे. म्हणजे बाळासाहेबांचा मुलगा म्हणून किंवा सोडा किंवा आंबेडकरी वारसा म्हणून जो मिळालाय तो पण एक मिनिटं साईडला ठेवून जर तुम्ही मला आता एक पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट म्हणून विचारलं की महाराष्ट्रात काय चाललंय हम्म, किंवा महाराष्ट्राचं पॉलिटिक्स तुला पुढे कुठे दिसतंय, हम्म. तर मी कम्प्लिटली क्लूलेस आणि कन्फ्युज आहे. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊ. बरं, दे ना, दे ना. माझे एक प्रोफेसर आहेत, माझे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत, हम्म, डॉक्टर ऑलिव्हर हीथ म्हणून. हम्म, ते ब्रेक्सिट तज्ञ म्हणून मानले जातात आणि हम्म, इलेक्शन स्टडीज वरती त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे. हम्म, ते भारतात पण खूप इलेक्टोरल स्टडीज, सर्वे एक्सपेरिमेंट आणि त्यांचे रिसर्च पेपर्स बेस्ड आहेत. म्हणजे डॉक्टर सुहास पर्शिकर, डॉक्टर योगेंद्र यादव, डॉक्टर सुगेर थोरात यांच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे इंडियन केस स्टडीवर. हम्म, माझा कोर्स सप्टेंबर मध्ये चालू झाला. हम्म. मला माझ्या वर्गाच्या पहिल्या लेक्चर मध्ये कमीत कमी अर्धा तास लागला त्यांना पटवून दिला की आता शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपीने महाराष्ट्रात सत्ता बनवली. हम्म. तर आता तुम्हाला सांगा की मला की मी पुढचं किती कन्फ्युजिंग दिसतंय. तुला तुला मला एक एक पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी म्हणूनच मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे की या तिघांच्या युतीकडे तू कसं बघतोस? कारण की ही जी युती आहे ती लोक अननॅचरल म्हणतात, पण ती लोकांनी ऍक्सेप्ट केलेली दिसते आता या महाराष्ट्राच्या सिनारिओमध्ये. काय वाटतं तुला? लोकांनी ऍक्सेप्ट केले, त्या तीन पार्टीजनी इंटरनली ऍक्सेप्ट केले का, हा माझा पहिला प्रश्न आहे. हम्म, म्हणजे आज आपण महाराष्ट्राच्या विजन बद्दल बोलतोय पण मला महाविकास आघाडीचाच विजन दिसत नाहीये. हम्म, हम्म, म्हणजे आयडिओलॉजिकल स्टार्क डिफरन्सेस आहेत. आयडिओलॉजिकल डिफरन्सेस वरती तिन्ही पक्ष बोलायला तयार नाहीये. हम्म, मुंबईच्या निवडणुकी आता ज्या लागतील महानगरपालिकेच्या, त्याच्यामध्ये तिघांच्या पक्षाचेही तीन वेगळे विजन्स दिसत आहेत आणि तीन वेगळे अम्बिशन्स दिसत आहेत. हम्म, एका पक्षाला इंडिपेंडेंट लगायचे, एक पक्षाला स्वतःहून लढायचे आणि दुसरा पक्ष म्हणाल तर हा पक्ष नसेल पण आम्ही त्या पक्षाबरोबर तयार. हम्म, तर आता ह्याच्यात काही अर्थ नाही राहत. हम्म. हे सगळं चालू असताना त्याच एक पक्षाचे नेते आता काँग्रेस विरहित भाजप विरुद्ध एक महाराष्ट्रभर आघाडी भारतभर आघाडी उभी करायचा प्रयत्न करतात. हम्म. तर तेच जर काँग्रेसला नॅशनल युनिटी मधनं सोडलं किंवा नॅशनल अलायन्स मधनं सोडलं तर महाराष्ट्र विकास आघाडीचं काय किंवा महाविकास आघाडीचं काय, हा प्रश्न माझ्या मनात राहतोच. हम्म. सो ऍज अ पॉलिटिकल सायंटिस्ट किंवा ऍज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स मी जरा लॉस्ट आहे. एक छोटा शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की सध्या खूप पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची जी मुवमेंट आहे ती उभी राहताना दिसते. खूप अस्वस्थता आहे इथे आणि त्यातला सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो आहे संधीचा, की ज्याला जे शिकायचं त्याला ती संधी उपलब्ध न होणं, त्यामुळे तो अनरेस्ट उभा राहताना दिसतो आहे. कोर्टाने आरक्षण फेटाळून लावलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते आता रिव्ह्यू पिटिशन आणि कोर्ट कज्जातमध्ये सापडलेलं आहे. तर आता हा जो आपल्या समवयस्क तुझ्या माझ्या आजूबाजूला जे आपले सगळे मित्र आहेत, जे खूप इतर समाजातले आहेत की ज्यांना या गोष्टीमुळं आपल्याला संधी मिळत नाही याचं थोडं औदासीन्य त्यांच्या मनामध्ये आहे किंवा तो अनरेस्ट आहे, तर तो जर दूर करायचा असेल तर एका पॉलिसी पातळीवरती सर्वांना जे शिकायचं आहे किमान ती तरी संधी मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी कुठेही इकॉनॉमिक्स किंवा इतर गोष्टी आड न आल्या पाहिजेत. यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे असं वाटतं का? तुमचा प्रश्नाचं उत्तर मी एका वाक्यात देऊ शकतो.
आणि ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा एज्युकेशन बद्दलचा धोरण. हम्म, ती म्हणजे एक सिंपल पॉलिसी डिक्लेअर केली पाहिजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, हम्म, आणि ती खूप सोप्या पद्धतीत शक्य आहे, कारण आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इनफ जीडीपी हे एज्युकेशन सेक्टरवरती खर्च करत नाही. हम्म, हम्म, एक सोपी गोष्ट जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सरळ करता येईल ते म्हणजे केजी टू पीजी क्वालिटी एज्युकेशन प्रत्येकाला मोफत स्टेट स्पॉन्सर्ड. हम्म, हम्म, तुम्ही कुठल्याही इन्कम ग्रुपचे असाल, हम्म, कुठल्याही जातीचे असाल, जमातीचे असाल, धर्माचे असाल, हम्म, कुठल्याही बॅकग्राऊंडचे असाल, कुठल्याही कल्चरचे असाल, कुठल्याही सेक्शुअल ओरिएंटेशनचे असाल, तुम्हाला केजी टू पीजी तुम्हाला हव्या त्या ग्रुपमध्ये क्वालिटी एज्युकेशन हम्म, हे जर सरकारने दिलं, हम्म, तर तुम्ही एज्युकेशनल रिझर्वेशनचा मुद्दा हम्म, हा सहज हाताळू शकता. बरोबर. पण आत्ताच्या सरकारला, म्हणजे युती सरकार असेल, आघाडी सरकार असेल किंवा महाविकास आघाडी सरकार असेल, हम्म, या सगळ्यांचा जीडीपी पैकी 12% खाली एक्सपेंडिचर हा एज्युकेशन सेक्टरवरती चाललाय, आणि विच इज एक्स्ट्रीमली हार्मफुल फॉर अ स्टेट लाईक महाराष्ट्र. हम्म, सो जर आपण केजी टू पीजी मोफत क्वालिटी एज्युकेशन सगळ्यांना उपलब्ध करून दिलं, हम्म, तर हा प्रश्नच एंटायरली टाळेल आणि महाराष्ट्राच्या युथचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चालतील. आपण जे भारतात किंवा महाराष्ट्रात ब्रेन ड्रेन हा प्रकार बघतोय, हम्म, तो प्रकार मोठ्या प्रमाणात थांबवता येईल, हम्म, आणि चांगल्या एम्प्लॉयमेंटला एज्युकेशनमुळे ऍक्सेसिबिलिटी पण बऱ्याच बहुजन तरुणांना मिळेल. हम्म. पण सुजात, So हा तुझ्या एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे की आता जर आपण केजी टू पीजी फ्री एज्युकेशन ही खूप चांगली पॉलिसी आहे, याच्याबद्दल अनेक तज्ज्ञ पण बोलत आहेत की हे झालं पाहिजे, त्याच्यामुळे सर्वांना संधी मिळेल आणि ज्याला जे शिकायचं आहे त्याला ती एक ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध होऊन जाईल. पण इथं लिमिटेड सीट्सचा पण मुद्दा येतो. मग त्या सीट्स कुठे इंजिनिअरिंगच्या असतात, कुठे मेडिकलच्या असतात, कुठे IITच्या असतात, अजून इतर कुठले सीट्स असतात. तर हे बघा, तो जो तुम्ही मुद्दा आहे त्याला कसं आपण डिफर करणार आहोत? एक मिनिट, याच्यात एक प्रोफेसर कांचा इलिया म्हणून एक एक्सपर्ट आहेत, त्यांचं एक छोटंसं उदाहरण देतो, हम्म, की जर 100 पैकी 50 सीट्स आहेत हम्म, हा रिझर्व्ड असतील, तर 50 सीट्स आहेत रिझर्व्ड हा प्रॉब्लेम नाही. बरोबर. ऍज अ स्टेट, ऍज अ कंट्री तुम्हाला हे ऍक्सेप्ट करायला लागेल की आपल्याकडे फक्त 100 सीट्स आहेत, हा आपला मेजर प्रॉब्लेम आहे. हम्म, हम्म, तुम्ही जर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट वाढवले, तुम्ही एज्युकेशनवरचं बजेट आणि एक्सपेंडिचर वाढवलं, हम्म, आणि तुम्ही ऍक्च्युअल सेन्सस प्रमाणे किती लोकांना एज्युकेशन लागणार आहे आणि बजेट प्रमाणे किती लोकांना देऊ शकता याचा बसून आराखडा जमवला, हम्म, तर कोणाचीही संधी न जाता रिझर्व्ड एज्युकेशन ठेवून प्रत्येक माणसाला केजी टू पीजी गुड क्वालिटी एज्युकेशन सरकार स्पॉन्सर्ड मिळू शकतं. हम्म. म्हणजे फक्त आपण सरकारच्या धोरणांमुळे हे शक्य असं आपण आता म्हणतोय, मात्र त्याच्यामध्ये अडचणी काय असतात? आता तू म्हणजे लंडनमध्ये शिकताना तुला तिथली पण एज्युकेशन सिस्टम जी आहेस तू ती जवळून बघतोयस. तिथल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आणि आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये काय फरक आहे? ॲक्च्युअली खरं तर इंग्रजांची जी एज्युकेशन सिस्टम जी आहे ती आपण इथं रिफ्लेक्ट केली होती सुरुवातीला, आणि तीच आपल्याकडे परंपरागत चालत आलेली आहे. आपला प्रॉब्लेम असा आहे की ब्रिटिशांनी जी सिस्टम बसवली त्याच्यामध्ये बऱ्याच भटांनी जरा छेडछाड केली, हम्म, पण मुद्दा असा आपण बघितला हम्म, तर आपल्याकडे घोका आणि ओका हम्म, ही सिस्टीम अजूनही टेक्निकॅलिटी वरती शिकवली जाते, टू द बुक. हम्म, म्हणजे एक सोपं उदाहरण सांगतो, आपल्याकडे मार्क कशावर मिळतात? टेक्स्टबुक मध्ये किती लिहिलंय ती तुम्ही किती अॅक्युरेटली रिप्रोड्यूस करता ह्याच्यावरती मार्क मिळतात, बरोबर? बरोबर. जर मी असा प्रोजेक्ट माझ्या इकडे युनिव्हर्सिटीमध्ये सबमिट केला तर मी प्लेजरिझम साठी सगळ्यात पहिले फेल. हम्म, हम्म, तर आपल्याकडे क्रिटिकल थिंकिंग, हम्म, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, एका प्रश्नाला चिकित्सेने अनालाइज करणं, त्याचं अनालिसिस करणं, त्याचे फायदे तोटे ओळखणं, हम्म, त्याच्यावरती स्वतःचा विचार करणं, क्रिएटिव्हली थिंकिंग, ओरिजिनॅलिटी, माझ्या विचारातली ओरिजिनॅलिटी, हम्म. हे इंडियामध्ये कुठे एज्युकेशन सिस्टीम मध्ये येत नाही. सुजात, या मुद्द्याला धरूनच मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की खरं तर म्हणजे मी कॉलेजला असताना चित्रा नायकांचा एक लेख वाचला होता, ज्याच्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की शिक्षणाने आपल्याकडच्या जातीयतेचा प्रश्न सुटणार नाही आहे. लोक जितकी शिकतील तेवढ्या त्यांच्या जातीय भावना ज्या आहेत त्या टोकदार होत जातील. तर आपल्याकडे एवढं शिकल्यानंतर आपल्या हातामध्ये 4Gचा मोबाईल आला, 5Gचे वेध लागले. आपल्या आता फर्ग्युसनमध्ये तू शिकलायस, तू ACJमध्ये शिकलायस, तू तर लंडनमध्ये शिकतोयस, पण आपल्याकडे भारतामध्ये ज्या ज्या वेळेला इलेक्शन्स किंवा ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीच्या मुवमेंट्स उभ्या राहतात त्यावेळेला त्याला एक जातीचा आधार दिला जातो.
आपल्यातल्या बऱ्याच म्हणजे आपल्या आधीच्या धुरीणांना सुद्धा हा प्रश्न सुटला नाही की आपण का नाही आपण त्याच्यामधून बाजूला करू शकलो. तर हा इतका मोठा फॅक्टर आपल्या आयुष्यातला होऊन बसलाय का? तुझा काय अनुभव आहे तुझ्या मित्रांमधला, तुझ्या समवयस्कांमधला, तुझ्या वेळेला तुझ्या चळवळीमध्ये काम करतो किंवा वंचितमध्ये काम करतो त्यावेळेचा, किंवा बाहेरचं राजकारण बघतो त्यावेळेचा? मला खरंच तुमचा प्रश्न कळला नाही, सॉरी सर. मी म्हणालो की आपल्याकडे ज्या वेळेला आपण ह्या सगळ्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याकडे अजून पण म्हणजे जातविरहित विचार जो आहे तो अजूनही स्वीकारला जात नाही, किंवा राजकारणात असेल किंवा चळवळींमध्ये असेल किंवा शाळा कॉलेजांमध्ये आपण शिकतो त्यावेळेला फारसं जाणवत नाही. पण ज्या वेळेला आता तू चळवळीमध्ये काम करतोस, वंचितमध्ये काम करतोस, राजकीय पटलावरती काम करतोस, ज्यावेळेला इलेक्शन्स येतात त्यावेळेला मात्र सगळ्यात पहिल्यांदा पुढचा आधार जो बनतो तो जात बनतो. तर आपल्याकडे नेमका प्रॉब्लेम काय? आपली तरुण पिढी सुद्धा जी आता 4G 5G कडे आणि टेक्नॉलॉजी AI आणि रोबोटिक्सकडे चालली आहे ती सुद्धा यातून बाहेर का नाही पडू शकत असं तुला वाटतं? तुझा काय अनुभव आहे आजूबाजूचा? एकतर मी सगळ्यात पहिले माझा मागचा मुद्दा म्हटला त्यालाच बांधून चालतोय, हम्म, की आपल्याकडे क्रिटिकल थिंकिंग ह्याच्याकडे विचारच नाही केला जात. आपल्याकडे टेक्निकल थिंकिंग ह्याच्यावरतीच भर दिला जातो. हे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला नुसतं टेक्स्टबुक मध्ये शिकवलं जातं की हे असं होतं, हम्म, इतिहासात हे असं झालं. हम्म, आपल्याला कधीच कोणी 5 मिनिटं थांबून विचार करायला नाही सांगितलं की अरे विचार केलास का, हे असं का झालं, हे असं सिस्टीम का आली. हम्म, आणि आपण जोपर्यंत लहान पोरांना आणि स्टुडंट्सना हा विचार करायला शिकवत नाही, प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवली जाते हम्म, ती जशी आली तशी कन्झ्युम न करता त्याची चाचपणी करून ती चांगली आहे की नाही, त्याचे डिसएडव्हान्टेजेस ऍडव्हान्टेजेस काय आहेत, हम्म, जोपर्यंत आपण ओळखायला शिकत नाही हम्म, तोपर्यंत एज्युकेशनचा तसा काय म्हणू आपण, एज्युकेशन विल बी जस्ट अ फंक्शनल थिंग. त्यांनी आपलं प्रबोधन नाही होणार आहे. हम्म, आपण एनलाइटन नाही होणार आहोत. आपण नुसतं फंक्शनल होऊ एज्युकेशन. हम्म, हम्म, म्हणजे मला 3-4 मशीन्स बनवता येतील, मला 4-5 भिंती उभ्या करता येतील, पण मला आज माझ्या आजूबाजूच्या होणाऱ्या घटनेवरती बरोबर प्रश्न विचारता येणार आहेत. हम्म, आपलं एज्युकेशन आपल्याला क्वेश्चनिंगची अबिलिटी देतोय का, हम्म, हम्म, हा आपल्या सगळ्यात समोरचा मोठा प्रश्न आहे. आणि तर आपण जर तो ओळखला हम्म. तर त्याच्यावरनं आपल्याला पुढचा आन्सर इझिली मिळून जाईल. सुजात, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की तुला आता एक तरुण म्हणून देशातल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दल तू बोललास की तुला आत्ता तर क्लुलेस असल्यासारखं वाटतंय, पण आंबेडकरी राजकारणाचं भवितव्य तुला महाराष्ट्रात आणि देशात काय दिसतंय? भविष्यात काय करायला पाहिजे नेमकं? मी हा नुसता पॉलिटिकली आन्सर नाही करणार प्रश्न, मी सगळ्यांना जोडून आन्सर करेन. हम्म, गेल्या 10 ते 12 वर्षात एक आंबेडकरी चळवळीने देशात असो किंवा महाराष्ट्रात असो एक खूप मोठ्या पद्धतीने एक जंप घेतलीये. हम्म, ती तुम्हाला नुसती पॉलिटिकल असर्शन मध्ये नाही तर कल्चरल असर्शन मध्ये पण दिसेल. हम्म, तुम्हाला वेगवेगळे आंबेडकराईट ऑर्गनायझेशन अक्रॉस महाराष्ट्र त्यांचे छोटे छोटे का होईना पण कुठेतरी इम्प्रिंट दाखवताना दिसतील. हम्म, तुम्हाला वंचित बहुजन आघाडीसारखा नवीन आलेला प्रयोग 1-1.5 वर्षात 42 लाख मतं घेऊन दाखवेल. हम्म, तुम्हाला प्रत्येक टीव्ही सिरीज वरती किंवा प्रत्येक टीव्ही चॅनल वरती किंवा कल्चरल स्पेसेस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बहुजन कल्चरल रिप्रेझेंटेशन किंवा आंबेडकराईट कल्चरल रिप्रेझेंटेशन दिसेल. हम्म, ते आंबेडकरांची सिरियल असेल, बाबासाहेबांवरचा सिनेमा असेल हम्म, किंवा आता बहुजन प्रतीकांवरती आलेल्या टीव्ही सिरीज असतील. हम्म, हे तुम्हाला एक खूप मोठ्या पद्धतीत आजूबाजूला तुम्हीच बघितलं तर तुम्हाला पण जाणवेल की मोठ्या पद्धतीत कल्चरल असर्शन उभं राहतंय. हम्म. आणि मार्क माय वर्ड्स, हे कल्चरल असर्शन पुढच्या काही दिवसात वर्षात पॉलिटिकल असर्शन मध्ये नक्की बदलेल. हम्म, हम्म. आत्ता आत्ता या घडीला ज्यावेळेला आपण चर्चा करतो आहोत त्यावेळेला तू म्हणालास की हे हे एक पॉझिटिव्ह चित्र आहे की हे सगळं आजूबाजूला घडतंय, मात्र मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये ते यशस्वी होईल यासाठीचे काही तुला दिसत आहेत का पावलं की हे आपल्याला या दिशेने गेलो तर आपण लवकर यशस्वी होऊत, आंबेडकरी चळवळीतले जे नेते आहेत किंवा त्या विचारांची जी लोक आहेत ती तिथं सत्तेमध्ये बसतील आणि जे अपेक्षित लोकशाहीसाठीचे जे बदल करणं अपेक्षित आहे, किंवा आता तू शिक्षणाचं बोलताना म्हणालास की आपली शिक्षण पद्धती बदलली पाहिजे, ते बदलण्यासाठी म्हणजे ज्या पॉलिसीज ठरवण्यासाठीचं जे माध्यम आहे, ती सत्ता आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? तर एक रोडमॅप आहे, ब्लूप्रिंट आहे, पण मी तो नॅशनल टीव्हीवर शेअर नाही करू शकत सर. अच्छा, तुमची ब्लूप्रिंट तयार आहे वंचितची? हो, पण आम्ही ते नॅशनल टीव्हीवर शेअर नाही करू शकत, माफ करा.
अच्छा, आत्ताच्या काळामध्ये तू नियर फ्युचर आता तू परत येतोयस, त्यावेळेला तुझे प्लान्स काय आहेत पुढचे? वंचितमध्ये तू पुढे काम करणार आहेस की तू तुझं स्वतंत्र काम करणार आहेस? मी वंचितचा कायमच हिस्सा होतो आणि कायमच हिस्सा आहे. मी वंचितचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलंय आणि पुढेही वंचितला हा कार्यकर्ता कायमचा सपोर्ट करत राहील आणि काम करत राहील. हम्म. आणि मी मागच्या वेळेस आपल्याच मुलाखतीत हा विषय आलेला आणि मी मागच्या वेळेस जे म्हटलेलं मी अजूनही त्याच्यावरती ठाम आहे की मी पुढे कुठल्याही वाटचाली करू, मी चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि कायम चळवळीसाठी उभा राहील. अच्छा, तू चळवळीचा कार्यकर्ता आहेस आणि चळवळीसाठी उभा राहणार आहेस. पण मला जाता जाता तुला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय प्रभाव आहे, त्यांनी तुला काय दिलं आणि डॉक्टर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांकडून तुला काय मिळाले, हे म्हणजे हा मोठा वारसा आहे तुला मिळालेला. आपण थोड्या वेळासाठी तू एक इंडिपेंडेंट व्यक्तिमत्व आहेस आणि तुला स्वतंत्र विचार आहेत आणि तू तुझ्या विचारांमुळेच आज इथं आहेस हे मान्य केलं, तरी सुद्धा हा वारसा तुझ्या मागे भक्कमपणे उभा आहे. तू मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होतीस की मी तुला ज्याला विचारलं की सुजात तुला विचारतात का तिकडे तुला आंबेडकर म्हटलं, तर तू म्हणालास की इकडे तशी काही पद्धत नाहीये, ते फक्त भारतात होतं. पण हा वारसा भारत म्हटलं की तू महाराष्ट्र म्हटलं की आपल्याला इथं दिसतो. तर तुला बाबासाहेबांकडून काय मिळालं आणि बाळासाहेबांकडून काय मिळालं? खरं बोलायचं झालं तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 2 मिनिटात किंवा या टीव्ही सेगमेंट मध्ये देण्यासारखं नाही. खरंय. पण खूप खूप छोट्या भाषेत बोलायचं झालं तर सगळ्यात पहिले एक मला लढण्याची ताकद आणि हिंमत मिळाली आणि आम्हा सगळ्यांना पुढची दिशा मिळाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे फक्त तुलाच नाही तर या अख्ख्या देशातल्या लोकांना लढण्याची ताकद आणि हिंमत जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. जे काही वंचित आहेत, पिचलेले आहेत, आपल्या देशातल्या प्रत्येक घटकाला जो कोणी या व्यवस्थेमुळं नाडला गेलेला आहे त्या सगळ्यांना लढण्याची ताकद जी आहे ती बाबासाहेबांच्या संविधानाने दिली आहे, त्यांनी दिलेल्या अधिकारांमुळेच मिळालेली आहे. तू लंडनहून इतक्या वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारण्यासाठी वेळ काढलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. सुजात, आम्हाला म्हणजे तू म्हणालास की चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून तू राहणार आहेस, पण भविष्यातल्या ज्या आंबेडकर चळवळीतले जे नेते असतील त्याच्यामध्ये नक्की तुझी वाटचाल बघणं जे आहे ते नक्की उत्सुकतेचं असणार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि एबीपी माझाच्या माझा संवाद या कार्यक्रमामध्ये आपण आता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.